जे की लोक नावं ठेवायचे बिनबापाची मुलं आहे, हे व्हायलाच जाणार आहे, हे सगळ्यांच्या नाकावर टिचून आज आपण हे सगळं साम्राज्य निर्माण केलेलं आहे. खरं सांगतो, महिन्याला जवळपास मी ओनली प्रॉफिट 5 लाख रुपये गोट फार्म मधून ठेवतो. पहिलीला शाळेत टाकलं त्याच्या वडिलांनी आणि 1 महिना झाला शाळेत टाकून आणि त्याचे वडील गेले. त्यामुळे इतकी छोटे असताना एवढे मोठे झाले बिनबापाचे आधार नसताना त्यांनी एवढं कमावलं. माझं इतकं मन शांत झालेलं आहे काही बघून. काय त्यांनी शिक्षण व्यवस्थित केलं, त्यांनी आम्ही असे दिवस काढलेले सांगितले वाटतं असे दिवस काढलेले का आम्ही रस्त्याचे सापडलेले कपडे आणि चपला घातलेले असे दिवस काढलेले. पण आता आज पोरांनी इतकं मोठं साम्राज्य कमवलंय, मला लई अभिमान आहे लई. नक्कीच मित्रांनो, खरं तर मावशींच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय. आज आपण आलेलो आहोत अशा एक आगळ्या वेगळ्या गोट फार्मला भेट देण्यासाठी. आजपर्यंत आपण अनेक गोट फार्मला व्हिजिट केली, पण आजचा हा साम्राज्य गोट फार्म थोडा वेगळा आहे. अगदी 23 वर्षाचा युवक हा गोट फार्म कशा प्रकारे हँडल करतोय ते आपण बघणार आहोत. सर, प्रथमतः आपली ओळख करून द्या. प्रथमतः नमस्कार, जय महाराष्ट्र सगळ्यांना. प्रथमतः माझं नाव जगदीश एकनाथ निर्मळ पिंपरीमध्ये माझं साम्राज्य गोट फार्म पिंपरी म्हणून शॉप आहे सर. म्हणजे आपलं फार्म आहे. आपलं जवळपास 3 वर्षापासून आपलं फार्म आहे. आपल्याकडे कोणकोणत्या जातीच्या शेळ्या आहेत? आपल्याकडं सोजत, कोटा, तोतापुरी, शिरोई, गुजरी, त्यानंतर आपल्याकडं अजमेरी असत्या. जास्त मेन फोकस आपला जो आहे तो म्हणजे तोतापुरी, सोजत आणि कोटा या 3 ब्रीडवरती आहे. आपण हे जे काही एवढ्या प्रकारच्या ब्रीड सांभाळतोय, एवढ्या जाती सांभाळतोय, याचं कारण काय आहे नेमकं? का इतक्या प्रकारच्या एकाच याच्यावर काम का नाही करत आपण एकाच याच्यावर काम करणार म्हणजे सर, आता आपलं काय राहतं, मी माझं वैयक्तिक असं मत आहे का मी एक जात सांभाळण्यापेक्षा, कारण एकाला तेवढं सांभाळायचं बाकीच्यांना पण तेवढं सांभाळायचं. पण प्रत्येक जातीचं काहीतरी वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. आता कुणाचं जर जास्त वेट होतंय तर काहीचं वेट गेन होत नाही, काहीचं लांब वाढतं तर त्याचं वजन वाढत नाही. प्रत्येक याच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे, त्यामुळे आपण प्रत्येक सगळ्या जाती एक वेळेस सांभाळतो. आता हा आपला फार्म किती दिवसापासून आपण स्थापन केलं? माझं फार्म जे आहे आता आपल्या पुढं आपण एक शेड दाखवणार आहे तुम्हाला मी जे. तर ते आपलं जे शेड आहे ते आपण 1 वर्षापूर्वी त्याचं म्हणजे केलेलं आहे मोठं. पहिलं आपलं छोटं शेड होतं, त्याच्यामध्येच आपलं सगळं चालायचं. आता आपण त्याचं रूपांतर मोठं याच्यामध्ये केलेलं आहे. जवळपास 3 वर्ष झालं आपला बिझनेस चालू करून. आता आपल्याकडे एकूण किती शाळा आहेत? आता आपल्या फार्मवरती जवळपास 150-100 तरी असतीलच आता. कारण की आपलं काय असते, आपण राजस्थानवरतून शेळी बकरू आणतो आणि इकडे येऊन शेतकऱ्यांना देतो, जे की आपण कटिंगवाल्यांना किंवा कापण्यासाठी माल कोणाला देत नाही, जे की शेळ्यात शेतकऱ्यांना देतो. ज्याचं मेन कारण की जे पाळण्यासाठी राहते त्यांना देतो मेन म्हणजे. मित्रांनो, हे होते जगदीश निर्मळ आणि त्यांनी अगदी कमी वयामध्ये स्वतःचा साम्राज्य गोट फार्म पिंपरीमध्ये स्थापन केलेला आहे, चालू केलेला आहे. 3 वर्षापासून ते शेळी व्यवसायामध्ये आहेत. तर बघूया त्यांचा हा साम्राज्य गोट फार्म कशा प्रकारे रन होतोय, त्याच्यामध्ये त्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जातंय हे आपण जगदीश सरांकडून समजून घेऊया. आता जगदीश सर, आपल्याला दिसतंय का तुमचं हे स्ट्रक्चर उभं राहिलेलं आहे, तर याला खर्च किती आला आहे आपल्याला? आता आपलं हे 22 बाय 55चं शेड आहे, पूर्ण डबल फ्लोअरचं शेड तुम्ही बघू शकता. हे जे आपलं आहे ना डबल फ्लोअरचं शेड आहे, जेणेकरून वरती आपले गोट आणि खाली आपण कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्यांचा पण व्यवसाय करू शकतो. एका याच्यामध्ये 2 कामं होणार आहे. हे 22 बाय 55चं शेड आहे, याला जवळपास आपल्याला 3-3.5 लाख रुपये खर्च आलेला आहे. 22 बाय 55चा शेड आणि 3-3.5 लाख खर्च आलेला आहे. आता ही जे काय मटेरियल आहे किंवा याचा 3.5 लाख खर्च दिसताना तर हे खूप मोठं दिसतंय आणि इतका कमी खर्च कसा मॅनेज केलाय? म्हणजे आपण जे काय असतं डीलरकडनं, आता माझे बहुतांश मित्र म्हणजे माझे व्यवसायामधलेच आहेत. मी बाकीचे मित्र म्हणजे माझे असं दुसरे काहीच नाही, जे काय माझे मित्र आहेत सगळे व्यावसायिक आहेत. तर मी त्यांच्या डीलर थ्रू कॉन्टॅक्ट करून जे मटेरियल कोणतं कमीत कमी भेटेल, जे 4 ठिकाणी चौकशी करून कुठं आपल्याला कमी रेटने भेटते आणि चांगली क्वालिटी भेटते यावरती जास्त लक्ष दिलं. 2 दिवस जास्त लागले तरी चालेल, पण मग कसं आहे ना, आपल्याला कमी रेट आणि चांगली क्वालिटी भेटली. पण त्या हिशोबाने आपण एकदम कमीत कमीमध्ये मटेरियल घेतलं. 3-3.5 लाखामध्ये आपण 22 बाय 55चं शेड उभं केलेलं आहे. अच्छा, चला बघूया आपण. शीट येतं याला, जवळपास एका मॅटची ह्या जी शीट असते 2 बाय 2चं शीट आहे. आता एक खाच असते याला, हे पुण्यावरून आपण आणतो. म्हणजे आपण याचा पण बिझनेस करतो की ज्यांना कोणाला नवीन शेड जर चालू करायचं असेल तर त्यांना पण आपण हे पुरवतो. आपल्याकडे ॲट ए टाइम जवळ 500-600 शीट अवेलेबल असतात. ऑर्डरनुसार जास्त पण देतो. याची काय वजन कॅपॅसिटी आहे? ती वजन कॅपॅसिटी याची 600 किलो वेट कॅपॅसिटी येते. केनी कंपनीची मॅट येते, त्यानंतर 70 mm ची जाडी येते याची. अच्छा, हा, हे 2 बाय 2चं शीट असतं पूर्ण. तर जगदीश सर, आता आपण तुमच्या या फार्ममध्ये आलेलो आहोत. तर आता ह्या फार्मचं जे व्यवस्थापन आहे ते किती लोक मिळून हे सर्व व्यवस्थापन करतात? मी माझा भाऊ आणि माझी म्हणजे मातोश्री माझी आई, आम्ही 3 मिळूनच सगळं शेड सांभाळतो. तर
आपल्याकडे दिसतंय की इथं आपण वेगवेगळे इथं समजा मेंढरी पण दिसत आहे, मेंढर दिसत आहे हा. आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या शेळ्या दिसत शेळ्या, हा. आहे. तर ही मेंढर शेळ्या ही सर्व एकत्र केलंय आपण, ते हा. काय कारण आहे? कारण म्हणजे काय असतं माहिती सर, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आपण राजस्थानातून ब्रीड आणतो. आपल्याकडे जास्त 1 2 ते 3 दिवसच मटेरियल अवेलेबल असतं. म्हणजे आपली गाडी जावं ती आपण आपले ग्रुप आहे, आपले इंस्टाग्रामला पेजेस आहे, त्या पेजला टाकतो, जेणेकरून कस्टमरला कळतं. कस्टमर आल्यानंतर आपलं जे मटेरियल आहे, जे चांगल्या क्वालिटीमध्ये, सगळे जवळपास आपण चांगल्या क्वालिटीमध्येच खरेदी करतो. तर जे बकरं जे असतं, जे शिल्लक राहत नाही, शेड पूर्ण मोकळं राहायचं, तर ते मोकळं न राहता म्हणून आम्ही हे मेंढी पालन करतो. तुम्ही बघू शकता आपल्याकडे भरपूर सारे मेंढीमध्ये ऑप्शन आहेत, मेल फिमेल दोन्ही पण सांभाळतो आपण. अच्छा. आता ही जी काही आपण शेळ्या तिकडून राजस्थानवरून आणतात, तर ते आणलं कसं जातं आणि इथं त्याला किती दिवस ठेवलं जातं, कसं व्यवस्थापन असतं त्याचं? खरं तर हे एक जवळपास आपण 4 ते 5 दिवसाची आपली खरेदी असते. म्हणजे आपल्याला तिथं पाहिजे तर 2 दिवसात पण खरेदी करून आपण रिटर्न येऊ शकतो. पण कसं असतंय का, आपल्यावर कस्टमर विश्वास म्हणून येतं आणि त्याला चांगलीच वस्तू गेली पाहिजे, क्वालिटी चांगलीच गेली पाहिजे. मेन जी ब्रीड असते, जी ओरिजिनलच ब्रीड त्याला गेली पाहिजे, क्रॉस न जाता आपण त्याची पूर्णपणे काळजी घेतो. मेन म्हणजे काय असतं माहिती आहे का आपल्याकडं कस्टमर विश्वास ठेवून आलं, जर जी ब्रीड मागितली ब्रीड आपल्याकडे अवेलेबल पाहिजे. त्याच्यानंतर राहिलं प्रश्न का आपण आणल्यानंतर 1 2 ते 3 दिवस मटेरियल राहतं, त्यानंतर सेल आउट होऊन जातं. फक्त 2 ते 3 दिवस 2 ते 3 दिवस शिल्लक असतं मग फक्त. मला असा प्रश्न पडतोय की राजस्थान मधलं हवामानातला बदल असेल हा, आणि बरोबर. आपल्याकडच्या हवामानात बदल असेल, तर हे हवामान तिकडनं आणल्यानंतर तर ह्या शेळ्यांना ते कसं टिकतं आणि ते त्याचं त्यांना आरोग्य कसं तसं आपण काय करतो, राजस्थानमध्ये दमट वातावरण असतं. आपण काय करतो, इथं शेडमध्ये तसं दमट वातावरण क्लायमेट तयार करतो. त्यांना त्याच्यानंतर व्हॅक्सिनेशन केलं जातं, PPR वगैरे सगळं व्हॅक्सिनेशन करतो. प्रॉपर आपल्या वातावरणामध्ये बकृतीकडून आल्यानंतर आपल्याकडे शेळी ती सेट केली जाते, त्याच्यानंतर कस्टमर दिली जाते. आता आपल्याला कोणत्या शेळ्या बघता येतील इथे? की आता आपल्याकडं कधी आणलंय हा. आणि कसं व्यवस्था? आता हे जे व्हाईट जे दिसतंय, तर हे ओरिजिनल सोजत मध्ये, चला आतमध्ये दाखवतो. तर हे जे आहे ना आपल्याकडं, ही सोजत जाते, ही गुलाबी चमडी येते याला, ही गुलाबी कलरवरती चालते, ही ओरिजिनल सोजत ब्रीड आहे. याच्यामध्ये मेल फिमेल ऑल टाइम आपल्याकडे अवेलेबल असत्या, लागेल तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपण देतो. त्यानंतर ही एक सोजत मधलीच आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, ही पण सोजत मध्येच आहे, गुलाबी चमडी येते. त्यानंतर एकदम ओरिजिनल ब्रीड वाले सगळे. याला मार्बल याच्यावरती चालते, मार्बलची शिंग असते, याला मार्बल शिंग आणि मार्बल खुर बांधता, आता यावरती सोजत जात चालते. हे शिंग ओरिजिनल आहे हा, हे ओरिजिनल शिंग आहे, मार्बल शिंग. मार्बल एकदम दिसताना पण ते दिसताना त्या मार्बल प्रकारे सारखं. हो, बरोबर. आता मला म्हणजे आपल्याला आता तुम्ही वेगवेगळ्या शेळ्या आणताय, तर ह्या शेळ्या ओळखण्याचा टेक्निक काय आहे? ही कोणत्या जातीची आहे, बरोबर. कोणासोबत क्रॉस झाली किंवा काय, हे ओळखायचं कसं? आता हे जे सोजत आहे, आता व्हाईट नंतर हे सोजतचं काय येतं, सोजतला पूर्ण व्हाईट कलर येतो. त्यानंतर हा लांब कान येतात आणि सगळ्यात जास्त मेन सोजत ओळखायचं कारण म्हणजे ही गुलाबी चमडी. तुम्ही बघू शकता ते सगळं गुलाबी दिसतंय की तुम्हाला, ही सगळी गुलाबी चमडी, यावरती सगळ्यात जास्त सोजत ओळखलं जातं. ओरिजिनल तर सोजत फक्त गुलाबी मध्ये राहतं, हा गुलाबी. त्यानंतर आपल्याकडे दुसरे पण ब्रीड आहे, तुम्हाला ते पण दाखवतो मी. आपल्याकडे तोतापुरीमध्ये, सोजतमध्ये, कोटामध्ये सगळे ब्रीड आहे, त्या पण दाखवतो. आपल्याकडे ही तोतापुरीमध्ये फिमेल आहे, जवळपास 3 महिने म्हणजे 3 वेळेस 3 बकर झाले तिला. तुम्ही बघू शकता तोतापुरीचे एक मेन वैशिष्ट्य काय असतं, ही रोमन नोज येतो, याला पंच नोज बोलतात. आता हे बघा, हिचं पण बघू शकता तुम्ही, पंच नोज येतं. तर आणि मेन म्हणजे हे लांब कान येतात, तुम्ही बघू शकता कान बघायचे. ही याच्यावरून तोतापुरी जात ओळखली जाते. तोतापुरी व एकच अशी ब्रीड आहे की त्याला एवढं मोठं नोज असतं. ही तोतापुरी, आता हिला 3 बकरं ऑलरेडी झाली, आता 4थी गाभण राहिली. हिचं अजून काय वेगळं वैशिष्ट्य, ही का पाळली जाते? ही पाळली का जाण्याचं मेन म्हणजे काय माहिती का, तोतापुरीमध्ये जास्त वेट गेन करतं, कमीत कमी कालावधीमध्ये जास्त वेट होतं. आणि त्यातल्यात मेन म्हणजे सगळ्यात लांब लचकपट असते, मेन म्हणजे लांब जाडी अशी लुरुंदी असते ना, हे लांब राहते. तोतापुरी ब्रीडची सगळ्यात जास्त खासियत ही आहे. जेणेकरून समजा याला जर पिल्लं झाले तर ते एकदम आकर्षक दिसते आणि मार्केटला पण चांगला रेट भेटतो. तर सर हे बघा, आपण बघू शकता ती तिसरी ब्रीड आपली, ही म्हणजे कोटामध्ये. आता कोटा कसं काय ओळखतो तुम्हाला ते सांगतो. मेन म्हणजे कोटाचं काय असतंय का, कान जी लेंथ असते भरपूर सारी मोठी साईज ती, प्लस अजून एक प्लस पॉईंट असा होतो का त्याचे कान हे चिटाकले टाईप असते. तुम्ही बघू शकता आता हे जे कान आहे छोटे ते, पण कधी पण खाली जर आपण सोडले तर ते असं चिटाकल्या टाईप मध्ये दिसतं. ही जर कोटाची वैशिष्ट्य असतं कोटाला आहे ना. आणि एक हे जे शिंग आहे त्याचे, हे कधी पण आता मोठं झाल्यानंतर हे पिळदार शिंग तयार होतं कोटाची, ही मेन वैशिष्ट्य. आता हे कोटामध्ये ब्रीड आहे आपल्याकडे, हा पण कोटा आहे, तो पण कोटा आहे. कोटामध्ये शेळ्याच घेतो की बोकड आणतो आपण? हे मेल, हे दोन्ही पण मेल आहे. म्हणजे आपल्याकडे मेल पण असते, फिमेल पण असते आणि गाभण शेळ्या पण असते त्याच्यामध्ये. आता ही जी काही कोटा आहे, याचं अजून वेगळं वैशिष्ट्य काय आहे का? याचं
जे पिल्ला असतात ते कशा असतात आणि काही पाळली जाते? कोटा पाळण्याचं एक मेन वैशिष्ट्य म्हणजे कोटाला जास्त हाईट बनती, हाईट जास्त होती. त्यानंतर कोटाला जेवढं पिल्लू होतं ते एकदम चमकदार दिसत, तुम्ही बघू शकता. आता हे जरी बघितलं आपण तरी असं ते शाईन करतंय थोडंफार, म्हणजे चमकावरतीच शाईन कोटाला जास्त मार्केट येतं. चमकदार असं त्या हिशोबाने कोटा, आणि वजन पण जास्त चांगलं वाढतं, म्हणजे चांगल्या पद्धतीने वजन पण होतं, आणि हाईट सगळ्यात जास्त कोटाची होती. त्या हिशोबाने कोटा सगळ्या मार्केटमध्ये चालतंय. तर हे बघा सर, ही 4थी-5वी ब्रीड आपली तुम्हाला दाखवणार होती ती म्हणजे नागफणी तोतापुरी. आता याचे कानाचं तुम्ही बघू शकता, याचा जो कानाचा आकार असतो, जो नागाचा फणी जाऊ आपण हे करतो नाग, तेव्हा त्याचा जो आकार बनतो तसं याच्या कानाचा आकार असतो, म्हणून याला नागफणी तोतापुरी नाव पडले. तुम्ही बघू शकता कानाचा आकार, म्हणजे नाग जेव्हा असं करतो तेव्हा याचा आकार बनतो, तसा कानाचा आकार राहतो, म्हणून नागफणी तोतापुरी. आणि रेग्युलर तोतापुरी सारखंच रोमन नोज येतं, राम कान येतं, आणि सॉफ्ट याची त्वचा एकदम सॉफ्ट असते, त्याच्यामुळे नागफणी तोतापुरीला बी चांगलं मार्केट आहे. आता तोतापुरी आणि नागफणी तोतापुरी ही दोन वेगवेगळे आहेत का, याचं कसं आहे? नाही, याचे फक्त म्हणजे दोन्ही पण एक वेगवेगळे ब्रीड आहे, फक्त याचा आकार वेगळा आहे, कानाचा आकार वेगळा येतो, आणि रोमन नोज वेगळे आहे, थोडं लहान नोज आहे त्याला. आणि रेग्युलर जी तोतापुरी आहे त्याचा पण फरक दाखवतो तुम्हाला मी. आता हा रेग्युलर तोतापुरी आहे, हा वाला. आता हा रेग्युलर तोतापुरी आहे, याचं नाकाची लेंथ आहे रोमन नोज, ही मोठी लेंथ येते, आणि कान जे आहे ते रेग्युलर लांब, फक्त लांब कान येते आणि रेग्युलर येते, एवढंच फरक आहे. आता आपण जे काय सांगितलं की राजस्थानवरून आपण शेळ्या घेऊन येतो, तर एका वेळेस आपण किती लॉट आणतो आणि कशा प्रकारे कोणकोणत्या जातीचे लॉट एका वेळेस अवेलेबल असतात? बरोबर सर, आपण एका वेळेसमध्ये आपल्याकडे एंट्रा गाडी आहे, एंट्रा गाडीमध्ये आपल्याकडे जवळपास एक 60 ते 70 बच्चे आपण वन टाइम डबल पार्टिशन करून 60 ते 70 बच्चे आपण एक वन टाइम घेऊन येत असतो. आणि आता ही इथं आणल्यानंतर किंवा याचं व्यवस्थापन या ठिकाणी केलं जातं, तर किती दिवसातून आपण ते बच्चे इकडे आणत असतो? आपल्याकडं सर सोशल मीडिया मार्केटिंग थ्रू जर बघितलं, किंवा आपले जी मार्केटिंग करतो, जी क्वालिटी आहे त्यानुसार जर बघितलं, तर आपल्याकडे एक जवळपास 5 ते 6 दिवस मटेरियल अवेलेबल असतं. त्यानंतर दर 5-6 दिवसात नवीन आपल्याकडे नवीन स्टॉक येत असतो, नवीन वेगवेगळे व्हरायटीज असते, दरवेळेस वेगळी जात येत असते. आता जशी तोतापुरी आली तशी पुढचे सोजत येणार, कोटा येणार, आणि मेन म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे आपण आता बिटलमध्ये पण काम चालू करणार आहे पुढच्या महिन्यापासून. बिटल कास्टमध्ये पण आपण काम चालू करणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा असा प्रश्न येतो की तुमचं वय अगदी 20-22 वर्षाचं वय आहे, आणि एवढ्या लांब राजस्थानवरनं ह्या शेळ्या आणतोय, तर तिकडे गेल्यानंतर तिथला व्यवहार कसा केला जातो, तिथलं मार्केट कसं आहे, काय सांगायचं असं? सर, एक तुम्हाला पहिले सांगू इच्छितो मी की आपण जे आहे ते सगळं शेतकऱ्याकडनं माल कलेक्ट करतो. म्हणजे आपण गेल्यानंतर पहिले जंगलमध्ये जे असतं, जंगलामध्ये तिकडे सगळे शेतकरी जंगलामध्ये असतात, तर ते जंगलामध्ये 2 दिवस पहिले हिंडावं लागतं, प्रत्येकाला विचारावं लागतं तुमचं बकरू काय आहे का काय आहे. त्यानंतर प्रत्येक ठिकाणून हा माल आपण कलेक्ट करतो एका ठिकाणी. म्हणजे आपण व्यापाऱ्याकडून व्यवसाय न करता, व्यापाऱ्याकडून खरेदी न करता आपण हा पूर्णपणे शेतकऱ्याकडून घेतलेला स्टॉक असतो, जेणेकरून याला आजार पण नाही, काहीच नाही, एकदम फ्रेश माल तोच आपण माल इथं आणून आपण समोर शेतकऱ्याला पाळण्यासाठी देत राहतो, जे की कापण्यासाठी वगैरे कटिंगसाठी माल देत नाही. आता आपण जे काही सर्वात महत्त्वाचं सांगितलं का आपण कटिंगसाठी देत नाही, पाळण्यासाठी देतो. तर आता तिकडचं वातावरण इकडचं वातावरणामध्ये डिफरन्स आपल्याला माहित आहे. तर आता एवढ्या लांबून जो काही तुम्ही शेतकऱ्यांकडून घेता, तिथं असं स्पेसिफिक ठिकाण आहे का, कसं शोधलं जातं हे सगळं? नाही, स्पेसिफिक ठिकाण नाही सर, पूर्णपणे जंगलामध्ये आपण जेव्हा फिरतो तर काय राहतं, जंगलामध्ये त्यांच्या तिकडे जास्त खाणेच नाही, तर ते खाण्याचा अभाव इथे काय करतात, प्रत्येक जंगलामध्ये चारत राहतं शेळ्यांना. तर आपण गेलो, एखादं विचारलं का आपण समजा XYZ व्यक्तीला का तुम्हाला काही विकायचे, ते बोलले आम्हाला एवढं दे नाही, मग आपण त्यांच्यासोबत व्यवहार करून काय ते एक किंमत सांगणार, आपल्याला जेवढ्यात पटेल तेवढं आपण त्यांना सांगणार, त्यांना व्यवहार पटला, आपल्याला पटला, व्यवहार झाला, कॅश टू कॅश पेमेंट देणं घेऊन येईल. आता हा जो काही व्यवहार आहे तो व्यवहार कशा रोख पद्धतीने रोख पद्धतीने आता मला म्हणजे सगळ्यात अभिमानाची गोष्ट मित्रांनो ही सांगायची आहे की हे जे काही जगदीश आहे त्यांना वडील देखील नाही, आणि अगदी 20 ते 22 वर्षाचं वय आहे त्यांचं, आणि ते एवढ्या मोठ्या प्रमाणात हा गोट फार्मचा व्यवसाय अगदी दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन तिथून खरेदी करून आपल्याकडे येऊन त्याचं मार्केटिंग करून व्यवस्थित विक्री करून योग्य प्रकारचा नफा ते त्या ठिकाणी मिळवत आहे. तर हा जो काही सगळा अनुभव आहे आपला, हा एकंदरीत कसा आहे? एकंदरीत सांगायचं झालं तर या सगळ्या पाठीमागं आमच्या मातोश्रींचा लय मोठा हात आहे. आमच्या पाठीमागं जे काय आहे ते आमच्या मातोश्री, आता मला मातोश्री बोलवतो, तर जे काय आहे ते वैयक्तिक म्हणजे सर तुम्हाला सांगतो, मी पहिलीला होतो, म्हणजे माझ्या वडिलांनी पहिलीला शाळेत टाकलं, तेव्हा ते एक्सपायर झाले, तर त्यांना जवळपास जाऊन माझ्या वडिलांना जाऊन 19 वर्ष ते 20 वर्ष कंप्लीट झालेले. आत्ता माझी मातोश्री आहे. आता हे जे काही आपलं बिझनेस आहे किंवा जेवढं काही साम्राज्य आहे, माझं वैयक्तिक साम्राज्य, ते सगळं यांच्यामुळेच आहे.
म्हणूनच हा. आपण ते नाव देखील देताना हा, साम्राज्य, हा, साम्राज्य. गोट फार्म दिलं. तर मावशी आम्हाला हे विचारायचं की आता हा जगदीश अगदी कमी वय आहे त्याचं आणि तो हा एवढा मोठा व्यवसाय करतोय, तर काय वाटतंय तुम्हाला? आता मला अभिमानच वाटणार आहे. एवढ्या लहान वयामध्ये असताना त्याचे पहिलीला शाळेत टाकलं त्याच्या वडिलांनी आणि 1 महिना झाला शाळेत टाकून आणि त्याचे वडील गेले. त्यामुळे इतकी छोटे असताना एवढे मोठे झाले बिन बापाचे आधार नसताना त्यांनी एवढं कमावलं. माझं इतकं मन शांत झालेलं आहे काही हे बघून. काय त्यांनी शिक्षण व्यवस्थित केलं. आम्ही असे दिवस काढलेले सांगितलं वाटतं असे दिवस काढलेले का आम्ही रस्त्याचे सापडलेले कपडे आणि चपला घातलेले असे दिवस काढलेले. पण आता आज पोरांनी इतकं मोठं साम्राज्य कमवलंय. मला लई अभिमान आहे लई. नक्कीच मित्रांनो, खरं तर मावशींच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय आणि त्यांचं बघून माझ्या देखील डोळ्यामध्ये पाणी येतंय की इतका मोठा संघर्ष आणि त्या संघर्षातून एवढं मोठं साम्राज्य निर्माण करणारा जगदीश आपल्यासोबत आहे. जगदीशने अगदी काही नसताना देखील एवढं मोठं त्यांना साम्राज्य वडील पण उभारलं. आठवत नाही. हा 4 वर्षाचा होता आणि लहान मुलगा 1 वर्षाचा होता. म्हणजे बघा मित्रांनो, अगदी लहान वयामध्ये त्यांचे वडील गेले, आईने सांभाळ केला. अगदी रस्त्यावरचे कपडे घालण्यापर्यंतची परिस्थिती त्यांची होती आणि आज स्वतःचा एक मोठा बंगला, एक स्वतंत्र कपड्याचं दुकान, मोठी 4 व्हीलर गाडी आणि जमीन वगैरे या गाड्या आपल्याकडे सर्व गोष्टी त्यांनी कमवलेल्या आहेत. त्या कशाच्या जोरावर? तर जिद्दीच्या जोरावर, संघर्षाच्या जोरावर त्यांनी हे सर्व मिळवलेलं आहे. मावशी, आता मावशींच्या डोळ्यामध्ये पाणी आपण बघितलं की हे सगळं त्यांनी केलंय, तर तुम्हाला नक्कीच त्याचा अभिमान आहे. आम्हाला देखील त्याचा अभिमान वाटतोय. तर हे सगळं व्यवस्थापन आता कशा प्रकारे चालतंय? आता कशा प्रकारे तो तिकडे माल आणायला गेला म्हणजे एक छोटा मुलगा तो दुकानावर जातो आणि घरी मग तो लहान मुलगा घरी तिकडे गेल्यानंतर चारा आणून ठेवतो. मग ते गेल्यानंतर मी सगळं दिवसभर सगळं बघते, चारा पाणी सगळं. कस्टमर आलेले सुद्धा मी बघते. आल्यानंतर कस्टमर आलेले पण मग मी हँडल करते कस्टमर. आता एकंदरीत तुमचं हे सगळं व्यवस्थापन किंवा घरचं सर्व व्यवस्थित सुरू झालेलं आहे. मुलांनी पण एकदम व्यवस्थित प्रकारे सर्व सांभाळलेलं आहे. तर अजून तुमच्या काय अपेक्षा आहेत मुलांकडून? कसं झालं पाहिजे? आता काहीच नाही, सगळं शांतता झाली. फक्त ते सुखी राहावा एवढंच. नक्कीच मित्रांनो, ह्या जगदीश यांच्या आई मातोश्री होत्या आणि एवढ्या खडतर प्रवासातून त्यांनी त्यांची मुलं सांभाळली आणि एक वेगळा व्यवसाय, जगदीशचं शिक्षण देखील इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे. ते इंजिनिअरिंगचं क्षेत्र सोडून त्यांनी हा गोट फार्मचा व्यवसाय निवडून एवढं मोठं साम्राज्य त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आता आईचं पण आपण ऐकलं, आईच्या डोळ्यामध्ये अगदी पाणी आलेलं होतं. तर एवढा मोठा संघर्ष, एवढ्या कमी वयामध्ये एवढी मोठी उंची गाठणं किंवा एवढा मोठा सक्सेस मिळवणं, कसा राहिला एकूण तुझा संपूर्ण प्रवास याच्यामध्ये? संपूर्ण वैयक्तिक प्रवास जर सांगायला ठरलं सर, तर तुम्हाला सांगतो, पहिले माझे वडील मी पहिलीला असताना माझे वडील एक्सपायर झाले. त्यानंतर घरची परिस्थिती एवढी वाईट होती का घरी आम्हाला कपडे नव्हते घालले. मेन म्हणजे भरपूर पहिले कोणाची परिस्थिती वाईटच असते, आमची भरपूर सारी वाईट होती. आमचा आधार म्हणजे आमचे वडील होते, तेच गेले, आमचा आधार केला. त्याच्यानंतर आमच्या आईने आम्हाला इतका सपोर्ट केला. पहिलं आम्हाला घालायला कपडे नव्हते, लोकांनी दिलेले कपडे घातलेले आम्ही. तर आज अशी परिस्थिती या गोट फार्मच्या याच्यावरती किंवा बिझनेस म्हणून माझं, तर अशी परिस्थिती, माझं स्वतःचं वैयक्तिक कपड्याचं दुकान आहे. माझ्याकडे 4 व्हीलर गाड्या 2 आहे, 2 टू व्हीलर आहे. पहिली सायकलसुद्धा नव्हती, वडील होते तेव्हा सायकलसुद्धा नव्हती. तर आज माझ्याकडे 4 गाड्या आहे. माझं स्वतःचं जवळपास 30 लाख रुपयाचं बंगल्याचं काम चालू आहे आणि 4 4 व्हीलर आहे माझ्या, 2 4 व्हीलर आणि 2 टू व्हीलर आहे. हा सगळा वैयक्तिक प्रवास आहे. वडील गेल्यानंतर इतकी वाईट परिस्थिती होती, तर त्या सगळ्यांना सामोरं जाऊन आज आपण बिझनेसच्या जोरावरती किंवा जे की लोक नावं ठेवायचे बिनबापाची मुलं आहे, हे व्हायलाच जाणार आहे, हे सगळ्यांच्या नाकावर टिचून आज आपण हे सगळं साम्राज्य निर्माण केलेलं आहे. अजून मला हे सांगा की आता हा मोठा एवढा संघर्ष आहे, तुमच्या देखील डोळ्यामध्ये पाणी दिसतंय आणि तर हे लोक नावं ठेवत होती, लोकांच्या जिद्दीला पेटून तुम्ही हे सगळं निर्माण केलेलं आहे. तर आता तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल की कसं आहे हे सगळं? तरुणांना माझं एक आवर्जून सांगण्याचा उद्देश असा आहे की आत्ता नोकरीच्या याच्या भानगडीत पडण्यापेक्षा मला आता म्हणणं आहे, सगळ्यात जास्त तुम्हाला खरं सांगतो की डायरेक्ट व्यवसायात उतरा. व्यवसायाशिवाय कितीही मोठी नोकरी जरी असली तरी व्यवसायाची बरोबरी करू शकत नाही. व्यवसाय म्हणून माझ्याकडे आज शून्यापासून तर आज मी इथपर्यंत आहे.
तर तुम्ही पण नोकरीच्या भानगडीत भरण्यापेक्षा तुम्ही लवकरात लवकर जेवढं लवकर होता येईल तेवढं लवकरात लवकर व्यवसायात पडा. कोणताही करा, पण बिझनेस करा. बिझनेसमध्ये जो पॉवर आहे तो कोणत्याच याच्यात पॉवर नाही आहे. आणि जर तुम्हाला चांगला बिझनेस करायचा असेल आणि एकदम चांगलं प्रॉफिटेबल पाहिजे असेल तर शेळीपालन आवर्जून करा. शेळीपालनामध्ये चांगलं प्रॉफिट आहे. कमीत कमी त्यानंतर तुम्हाला मेहनत कमीत कमी लागते, त्यानंतर प्रॉफिट पण चांगलं आहे. करायचं शेळीपालन करा, आपण पण तुम्हाला सगळा फुल सपोर्ट करू. जगदीशजी, आता आपण तुमचा संपूर्ण फार्म आपण बघितलेला आहे. अगदी चांगल्या प्रकारे व्यवस्थापन तुम्ही त्या ठिकाणी करताय. तर सुरुवातीच्या काळामध्ये हा व्यवसाय करताना काय अडचणी आल्या आणि कशा प्रकारे सुरुवातीला आपण सुरुवात केलेली आहे? अडचणी तर व्यवसाय स्टार्ट करताना आपल्या अडचणी भरपूर आलेल्या आहेत. म्हणजे अडचणी आता कोणता व्यवसाय चालू करताना पहिले अडचणी येतच राहतात. पण आपल्याला माझा पहिलं जे लॉट आणलं मी पहिल्या वेळेस, तर माझा जवळपास पहिल्या वेळेस 2.5 लाख रुपयाचा लॉस झाला होता. तर मी म्हणजे मला त्याचं नॉलेज नव्हतं प्रॉपर, कोणती काय करायचं, खाद्य काय द्यायचं, कोणतं वॅक्सिन करायचं, काहीच नाही. पहिला माझा जवळपास 2.5 लाख रुपयाचा लॉस झाला. पण त्यानंतर त्या लॉसच्या याच्या अनुभवातून मी दुसरा जो लॉट आणला तिचे पहिल्या वेळेस चुका झाल्या, त्यावेळेस दुसऱ्या वेळेस त्या चुका सुधारून घेतल्या आणि त्याच्या डबलीने प्रॉफिटमध्ये परत 2.5 लाख रुपये प्रॉफिटमध्ये दुसऱ्या लॉटला राहिलो मी. तो जो लॉस झालेला होता त्याचं मागचं कारण काय होतं? त्याचं मागचं कारण म्हणजे आता म्हणजे बकरं आणले आपण, जे शेळी आणली होती त्याला काही आजार पण आलं, आपल्याला त्याचं नॉलेज नव्हतं. काही बकरं माझे म्हणजे असे मेलेत, काही लॉट निम्मे अर्धे बकरं मेले, काहींना आजार झालेत, काहींना आंधळे झाले, काही असं झालं. तर हे जो एक आपल्या वातावरणामध्ये आणून जो सेट होत जो माझे काही सेट झाला नाही, मला त्याचा काही अनुभव पण नव्हता. जे प्रॉपर वॅक्सिन करायचे तेव्हा वॅक्सिन माहिती नव्हते. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीला जर नॉलेज असेल किंवा प्रत्येक गोष्टीचं पहिलं नॉलेजच घेतलं पाहिजे. मी तर ह्या मताचं आहे की पहिलं नॉलेज घ्या मगच या धंद्यामध्ये उतरा. डायरेक्ट उतरलं तर माझ्यासारखं लॉसमध्ये जाशाल. पण मग काय लॉस रिकवर करायची ताकद पण माझ्यात होती. घरचे नाही म्हणतो ते दुसऱ्या वेळेस आणायला, पण मग तरी माझ्या हिमतीवर मी आणले आणि पहिला लॉस रिकवर करून दुसरा पण प्रॉफिटमध्ये राहिलो. नक्कीच. आणि आता तुम्ही जे काय सांगितलं का लॉस रिकवर केलाय, तर ते लॉस कसा भरून काढला तुम्ही? लॉस भरून काढायचं तेच. आता दुसऱ्या लॉटमध्ये 2.5 लाख रुपये निघले, ते पहिल्या लॉटमधले धरले. समजा का पहिल्या लॉटमधले जेवढे पैसे गुंतवले ते तर रिकवर झाले, म्हणजे मग तेच रिकवर करून घेतले बा जवळपास दुसऱ्या लॉटमध्ये मी. परत तिथून पुढे लॉट आणत जायला सगळं प्रॉफिट होत गेलं. आजपर्यंत प्रॉफिट होत आहे. आता सगळ्यात महत्वाचा आता प्रॉफिट कसा असतो आणि किती असतो? आता सर एक खरं सांगतो, महिन्याला जवळपास मी ओनली प्रॉफिट 5 लाख रुपये गोट फार्ममधून ठेवतोय. 5 लाख रुपये ह्या गोट फार्म मधून महिन्याला 5 लाख रुपये ठेवतो. महिन्याला मी 3 लॉट विकतो. हा प्रॉफिट आहे का ओव्हरऑल बिझनेस? ओनली प्रॉफिट बोलतोय मी. 5 लाख रुपये महिन्याला प्रॉफिट ठेवतो. ओव्हरऑल 10 लाख रुपये माझं लमसम सगळा टर्नओव्हर 10 लाख रुपये महिन्याला होत असेल आणि तो 100% होतोच. मित्रांनो, ही गोष्ट खरोखर महत्त्वाची आहे की या गोट फार्ममधून जगदीश महिन्याला निव्वळ 5 लाख रुपये महिन्याला प्रॉफिट कमवतोय. ते पण कसे तर दुसऱ्या राज्यातून बकरा आणून तो आपल्याकडे सेल करतोय आणि त्यातून हा मोठा नफा त्या ठिकाणी निर्माण झाला आहे. तर जगदीश हा एवढा मोठा नफा भेटतोय, परंतु ह्या ज्या काही शेळ्या आणताना ट्रॉफिक असेल किंवा गाडीची अडचण असेल किंवा समजा प्रवासाचा जो काही कालावधी आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येतात का आणि ते कसे हँडल केले? हो बरोबर सर तुमचं म्हणणं. पण एक भरपूर सारे प्रॉब्लेम आहेत. ट्रॅफिक राहत आहे. समजा आपण जर एक डेट सांगितली, आपलं एक उदाहरणार्थ एक आपण 15 तारखेला सांगितलं कस्टमरला आपली 15 तारखेला गाडी येते, तर ती कधी 16 पण होती, कधी 17 पण होती. कारण ट्रॅफिकचं राहतं. पाऊस जर आला तर पावसामध्ये आम्हाला ते थांबावं लागतं. दिल्ली वगैरे साईडला जर राहायला असलो आम्ही तर ट्रॅफिक एवढी असते 2-2, 3-3 तास एका ठिकाणून गाडी हालत नाही. त्याच्यामुळे आम्हाला पहिले सगळं नियोजन करावं लागतं. काही आपण सगळं चारा व्यवस्थित इकडून घेऊन जात राहतो शाळांना आणायला. त्यानंतर मेन म्हणजे तिथं काही असं एरिया आहे तिथला, त्याचं नाव सांगतो आवर्जून सांगतो मी. समजा कोणी जर जाणार असेल तर तुम्हाला त्याचा एरियाचं नाव सांगतो आवर्जून. निम्मच आणि ढोडर या 2 भागामध्ये इतके चोर असतात का ते गाडी मागं म्हणजे माझे वैयक्तिक काही वेळेस माझ्या मागं पाठीमागं चोर लागले. हे बोट वगैरे फुटले होते माझे. चोरट्यांनी आमच्या दगडफेक केली ते. तेव्हा पण आम्ही 2-3 जण होतो. आम्ही पण रॉड बीड हातामध्ये घेऊन उभे होतो. त्यामुळे आमचं काही लॉस झालं नाही त्या ठिकाणी. त्यांना काही त्यांची बाजी हे करता आली नाही, म्हणजे ज्यांना जे पाहिजे त्याचं काही साध्य झालं नाही. तर चोर पण भरपूर सारे मागायचा म्हणजे भरपूर साऱ्या अडचणी येतच राहते. कोणत्या याच्या जरी धरलं तर अडचणी ह्या प्रत्येकाला येतच असते तर प्रवासामध्ये. आता हे सगळं झालं, परंतु
हे शाळा ज्या काय आहे 2-2, 3-3 दिवस गाडीमध्ये असतात, त्यामुळे शाळांना काही तकलीफ किंवा आजार वगैरे होण्याचे चान्सेस? नाही, आजार वगैरे काय नसतं. आपण त्याची प्रॉपर काळजी घेतो. मेन म्हणजे आपण खाली सगळे मॅटिन टाकून घेतो. आपली ही जी पाठीमागे दिसत असेल तुम्हाला, ही गाडी आपली ही घेऊन जात राहतो आपण. पूर्ण प्रॉपर मॅटिंग वगैरे टाकून नेतो. त्यांना तिथं खायला पाण्याची व्यवस्था करतो आपण प्रत्येक ठिकाणी. आपले काही फार्म आहे धामणोदमध्ये, काही फार्म आहेत आपले ओळखीचे, त्या ठिकाणी आपण शेळ्या 2-2 तास असे मोकळे सोडतो. त्यानंतर त्यांना आपण नेलेलं खायला टाकतो, पाणीपासून परत गाडीमध्ये भरून आणतो. म्हणजे दिवसातून आपण 1 ते 2 वेळेस आपण त्यांना खालीवर गाडीतून सोडतो, जेणेकरून त्यांचे पण पाय मोकळे होणार आहे. ते पण कारण एक जीवच आहे. एका ठिकाणी बसून आपल्याला सुद्धा कंटाळा येतो किंवा उभं राहून आपल्याला सुद्धा कंटाळा येतो, त्यांना पण होतोच. त्यासाठी आपण त्याची सगळी काळजी घेतो. चारा पण घेऊन जातो. सगळं काही व्यवस्थित नियोजनबद्ध गेलं तरच आहे, नाहीतर मग तिकडे हाल तर भरपूर सारे होते. तर जगदीश, अजून असा प्रश्न येतोय की आता तुम्ही या ठिकाणी आणताय, प्रॉफिट पण चांगला होतोय, तर याचं जे काही इथं आणल्यानंतर व्हॅक्सिन असेल, तर ते व्हॅक्सिन कोणत्या प्रकारचं असतं आणि कधी दिलं जातं? आपलं जेव्हा आपला लॉट येतो ते आल्या आपण लगेच रक्षा कंपनीचं PPRचं व्हॅक्सिन करतो त्यांना. त्यानंतर एक पेन किलर दिलं जातं. त्यानंतर एक B कॉम्प्लेक्स म्हणून एक औषध येतं, म्हणजे जेणेकरून ताकद वगैरे वाढते. असे 2 ते 3 व्हॅक्सिन आपण कंटिन्यू करतो. म्हणजे पहिले 1 दिवस करतो. जर फरक नाही पडला, जर आपलं वाटतं की हे बकरामध्ये काय, आता पहिल्यापासून आपलं समजत आहे कोणतं बकरं ओके आणि कोणतं आजारी, जर त्याला असेल तर त्याला आणखी पॉवरचा डोस देऊन टाकायचा. 1-2 दिवसामध्ये ऑल सेट करून टाकतो म्हटलं आपण आपल्या वातावरणामध्ये. आता हे जे काही व्हॅक्सिन दिल्यानंतर त्याचं जे काही विक्री आहे, तर ती विक्री किती दिवसात होते हे आपण सांगितलेलंच आहे. परंतु ही विक्री करत असताना त्याचा जो काही भाव आहे, तो भाव कशा प्रकारे ठरतो? भाव हा मेन म्हणजे आपल्या समोरच्या वस्तूवरती कसं राहतं, जशी क्वालिटी तसा रेट ठरला जातो. जवळपास तुम्ही जर 6 महिन्याचं बकरू घेताय तर आणि चांगली तब्येत असेल तर तुमचं 15,000 वरतीच विकलं जातं. त्यानंतर तुम्ही जर 3 महिन्याचं बकरू घेताय, चांगल्या बऱ्यापैकी मेंटेन ठेवलेलं असेल, एकदम पहिल्यापासून चांगलं असेल तर 5,000 ते 8,000च्या वरतीच ते विकलं जातं. चांगली ओरिजिनल ब्रीड असेल तर. क्रॉस जर करेल असेल, क्रॉसला मार्केट राहत नाही. आपण ह्या शाळा इथं सांभाळतोय, परंतु जर एखाद्याला नवीन फार्म सुरू करायचा आहे, तर त्याने कशा प्रकारे सुरू केला पाहिजे? फार्म सुरू करण्याच्या आधी सगळ्यात माझा मेन मुद्दा म्हणजे आपल्याला त्या गोष्टीतली माहिती पाहिजे. तुम्ही जर हे खरेदी करताय तर त्या ठिकाणी समजा आता एखादी जात खरेदी करताय, तर ती आजारी पडल्यानंतर कसं काय होतंय, काय आहे त्याची पूर्ण माहिती पाहिजे. काय कोणतं वॅक्सिन दिलं पाहिजे, कोणतं औषध दिलं पाहिजे. आणि मेन म्हणजे निवडताना जात सगळ्यात मेन एक हे आहे का, सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे जात आहे का आपण कोणती जात निवडली पाहिजे. जेणेकरून अशा काही जाती आहे की त्याला वर्ष जवळपास 7-8 महिन्याने एक बकरू होतं, एकच होतं, पण त्याच्यामध्ये प्रॉफिट नाही ना आपला. समजा आपण जर एक अशी जात निवडतोय जी 6-5 महिन्याला, आता लमसम तर 5 महिन्याला शेळी होती, 5 महिन्याला शेळी गाभण होत राहते नाही का. तर मग त्यानंतर 5 महिन्याला जर पिल्लू होते तर एक वेळेस 2-2 पिल्लं होते, तर 2 पिल्लं झाल्यानंतर एकाचे 3 होणार आहे. अशी जात निवडा का जे एकाचे 3 झाले पाहिजे, एकाचं 1 झालं असं नाही पाहिजे. आपल्याला निवडताना ही सगळी मॅनेजमेंट पहिली पाहिजे, तरच आपण कोणत्या याचं गोट फार्म सुरू करायचं आहे तर त्याचं संपूर्ण माहिती घ्या आणि मगच चालू करा. आता जर एखाद्याला सुरुवात करायची तर त्याने किती बकरांपासून, शेळ्यांपासून सुरुवात करायला पाहिजे? सुरुवातीला माझं म्हणणं आहे जास्त उडी घेण्यापेक्षा लई त्याला 10चं त्याचं बजेट असेल तर त्यांनी 5च घ्यायला पाहिजे. 10 जर घेणार असेल, मनात 10 चालू आहे तर त्यांनी 5च घ्यायचे. 5 ते पुढं 5 महिने सांभाळून पुढे तुम्ही 10चे 15 जरी टाकले तरी काही अडचण नाही, पण पहिले 5च सांभाळले पाहिजे. जेणेकरून आपल्याला पहिले लॉस जरी झाला तर जास्त लॉस होणार नाही आणि प्रॉफिट झालं तर चांगलीच गोष्ट आहे. एवढ्या लांबून ह्या शाळा आणतात, तर त्याचं जे काही आहाराचं व्यवस्थापन आहे, ते आहाराचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जातं? यांना आपल्याकडे आणल्यावरती यांना सकाळी खुराक दिलं जातं. खुराकमध्ये आपलं हरभरे असतात, ज्वारी असते, बाजरी येते, ज्वारी येते, गहू येत्या, त्यानंतर मका असते, कोंबडी खाद्य असतं, त्याच्यामध्ये नॉनव्हेज खाद्य असतं. त्यानंतर अजून त्याच्यामध्ये आपण गूळ मिक्स करतो. हे सगळं जे काय आहे त्याचं आपण एक मिश्रण करतो, पूर्ण ते भरडून मिश्रण करतो आणि सकाळी त्यांना ते उकडून खाऊ घालतो. सकाळी थोडं सगळ्यांना खाऊ घालतो, जेणेकरून काय होतं का शेळीची तब्येत पण वाढते, शेळीच्या शैन येते, शेळीने त्याला हरभरे वगैरे शैन येते, त्यानंतर शेळीला वजन पण वाढतं. हे सगळं आहाराचं मॅनेजमेंट सकाळचं झालं. दुपारी आपण ते खाऊन झाल्यानंतर त्यांना आपण मुरघासाची कुटी, आपल्याकडे मकाची ती मुरघासाची कुटी टाकतो. त्यानंतर दुपारी त्यांना ते टाकून दिल्यानंतर दुपारी त्यांना पाणी पाजून व्यवस्थित संध्याकाळी 4 वाजता परत कुटी टाकणार आणि संध्याकाळी परत एक खुराक देणार. एवढं सगळं आपलं मॅनेजमेंट राहतं. आणि मध्ये जर जास्त त्यांना हे झालं तर मध्ये फक्त कोरडा गव्हाच्या कुट्या असतो ना, आपला कडबा असतो ना, तर तो कडबा टाकत असतो आपण.
पाणी व्यवस्थापन कसं केलं? पाणी व्यवस्थापन सकाळी आणि संध्याकाळी. मध्ये पाणी मध्ये पाणी नाही द्यायचं, सकाळ संध्याकाळी द्यायचं. सकाळी खाऊन झालं पाणी, संध्याकाळी खाऊन झालं पाणी पाजायचं, खोराक घालायचा, संध्याकाळी बास, दुसऱ्या दिवशीच परत. तसं पाण्याचे कॅरेट आपले भरलेले असतात. पण मग शेळ्यांनाच आमच्या अशी वैयक्तिक सवय का ती सकाळ संध्याकाळच पाणी पिणार, किती पाणी असलं तरी. म्हणजे पहिल्यापासून सवय लावून ठेवली आपण त्यांना. आमची जे वैयक्तिक आपण मेंढी पालन बघितलं त्यांचं पण सेम आहे. मेंढीला पण त्याचे सगळं नॉनव्हेज वगैरे सकाळी सकाळी त्या कोंबडी खाद्य असतं. कोंबडी खाद्याने पण चांगली तब्येत बनते. ते घातलं सगळ्यात भारी. हे जे काही आहार आहे त्या आहारावर आपला किती खर्च होत असतो? आहारावरती लमसम झालं तर आपलं आता काही जास्त दिवस आपल्याकडे मटेरियल राहत नाही. लमसम झालं तर एक 10-20 हजार रुपये आपल्या आहारावरती जातात. किती दिवसांनी? एक महिना भरायला 20 हजार रुपये जाते आपले. कारण की आपल्याकडं मटेरियल येतं जातं. कोणतं बकरू कधी जाईल हे सांगता येत नाही. आता समजा एखाद्याला नवीन फार्म सुरू करायचं आहे तर त्याने प्रशिक्षण घेऊन सुरू करायला पाहिजे की छोट्या याच्यापासून लगेच सुरुवात केली पाहिजे? नाही, पहिले सगळ्या गोष्टीचं नॉलेज घेतलं पाहिजे. तो जर आज उठून लगेच चालू करतोय तर ते झालं तर चांगली गोष्ट आहे, होऊ नये. पण जर लॉस झाला तर हे त्याचं शेळीपालनावरचा जो विश्वास आहे, जे प्रॉफिटेबल विश्वास आहे, जो इच्छेने तो करतोय तर त्याची इच्छाच मरून जाईल लॉस झालं तर. पण फक्त कुठं पण घ्या, मी म्हणत नाही जास्त प्रशिक्षणच घ्या, पण जर शेळीपालन जो करतो त्याच्याकडे तुम्ही 2 दिवस जा, त्याच्याकडून माहिती घ्या. तुम्ही काय करता, आजारी पडले तुम्ही काय करता, समजा तुम्ही बकरू आजारी की नाही ते कसं ओळखता, हे सगळं याचं 2 दिवस फक्त नॉलेज घ्या, चांगलं नॉलेज घ्या. आणि 5 याच्यापासून तुम्ही लगेच स्टार्टअप करू शकता. तुमचा 100% प्रॉफिटच होणार, लॉस होणारच नाही. आणि वैयक्तिक आपण पण भरपूर सारे लोकांना जे आपल्याकडे चालू करणार आहे ते आपल्याकडे त्या विचारत्या, तर आपण त्यांना खरं जे काय सगळं मार्गदर्शन करून टाकतो. कारण आपल्याला आपल्यासारखे उद्योजक आहेत ते घडवायचे, जेणेकरून शेळीपालनाचा लोकांवरचा विश्वास जो होता पहिला त्याचा परत विश्वास बसलाच पाहिजे शेळीपालनावरती. आता आपण बरेच वेळेस बघतो की लोक म्हणतात का शेळीपालन सुरू झाले आणि 1-2 वर्षात बंद पडतात, असं लोकांकडून आपल्याला ऐकायला भेटतं. हा, तर हे काय आहे नेमकं, खरं काय वास्तव? सर ते कसं असतं माहिती का, आता कोणताही बिझनेस जरी चालू केला तुम्ही, तुम्हाला सांगतो बिझनेस चालू करणं म्हणजे नुसता बिझनेस उभं करणं नाही. तो बिझनेस त्या उभं करण्यापेक्षा जास्त अवघड म्हणजे तो बिझनेस पुढे वाढवणं किंवा चालवणं. मेन म्हणजे त्याच्यावर लक्ष दिले पाहिजे. लोक लक्षच देत नाही, शेळ्या आणून घरी ठेवताय, त्यांना सकाळ संध्याकाळ खाऊ घालताय आणि परत म्हणते त्याच्यात प्रॉफिटच झालं नाही. जर तुम्ही त्याला टॉनिक देत नाही, तुम्ही त्याला योग्य आहार देत नाही, ज्याला जे पोषक पाहिजे ते पोषकच भेटत नाही, तर त्याच्यातून प्रॉफिट होणारच नाही, तो लॉसच होणार आहे. मग लोक म्हणता काय झालं चालू केलं आणि 2 वर्षांनी बंद पडलं, याचं हे मेन मूळ कारण आहे. तर तुम्ही काय सल्ला द्याल का त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण योग्य आहार दिला पाहिजे, योग्य ती काळजी घेतली पाहिजे. मेन सगळ्यात माझं परत एकदा सांगण्याचा उद्देश असा आहे की प्रत्येक गोट फार्म चालू करायच्या आधी त्यांनी प्रशिक्षण म्हणण्यापेक्षा तिचं नॉलेज घेतलं पाहिजे त्या गोष्टीचं. का समजा आपल्याला त्याचं प्रॉफिट करायचं आहे तर समजा शेळी जर 5 किलोची आणलेली आपण बकरू आणलं तर त्याचं 10 किलो कसं करायचं, ते बनणार तर आहे पण 10 किलो बनणार नाही, ते 5 ते 6च होणार आहे. त्याचं आपल्याला 10 किलो बनवायचं. त्याच पिरियडमध्ये तो समजा 2 महिन्यात 6 किलो बनतंय तर आपण ते 10 किलो कसं बनवायचं. म्हणजे जर प्रॉफिटमध्ये आपण जर वाढ करतोय तर ती वाढ कशी करायची ते सगळं नॉलेज घेतलं पाहिजे. आहार योग्य म्हणजे सकाळ संध्याकाळ आणि योग्य आहार दिला पाहिजे. टायमिंगच आहार पाहिजे त्यांना, तरच त्याच्यामध्ये काहीतरी सक्सेस होऊ शकतं. नाहीतर काय आणायचं त्यांना खाऊ घालायचं, नुसतं खाऊ काय घालतं पण प्रोटीनच भेटत नाही. तुम्ही सांगा आपल्या शरीराचं प्रोटीन नाही भेटलं तर आपण नुसतं खातोय तर तब्येत होणार आहे का, काय होणार आहे का? नाही. तुम्ही जर टेन्शनच घेऊन राहिले तर तब्येत होणार नाही. तुम्ही जर तेलकट खाताय तर तब्येत तुमची नुसतं सोडत चालणार आहे. तर योग्य पाहिजे, कोणत्याही शरीराला जर योग्य आहार असेल तरच ते बनणार आहे, तरच प्रॉफिट होणार. आता आपण बघतो की शेळ्यांसाठी तुम्ही खुराक सांगितला असेल किंवा वेगवेगळ्या प्रोटीन्स असतील, तर याच्यामध्ये जो सुका चारा असेल, ओला चारा असेल, तर कोणता चारा महत्त्वाचा ठरतो? किंवा जर एखाद्याकडे शेळीपालन करायचं असेल तर त्याला किती शेती असणं अपेक्षित आहे की जो त्याच्यातून उत्पन्न करू शकेल, चारा निर्माण करू शकेल का आपल्याला काय वाटतं? आपल्याकडं समजा तुम्हाला सांगतो एक 10 गुंठे जरी शेती असेल ना तरी आपण त्याच्यातून एकदम चांगला माझे एवढं गोटफाळ सांभाळू शकतो. कारण की मेन म्हणजे काय, शेळीला लागणारा घास आहे. मेथी घास जो असतो तो मेथी घास आहे, शेळीला सगळ्यात जास्त आवडतो तो. त्यानंतर झालं मकाईची कुटी वगैरे ते तर आपण करतोच. तर मेन म्हणजे तुम्ही जे बोलल्याप्रमाणे ते सुका चारा हिरवा चाऱ्याचा प्रश्न, तर आपण जे राजस्थान ब्रीड आणतो जर आपल्याला ती प्रॉपर सेट करायची आहे, जर आपल्याकडे फार्मवरती सेट करायची तर पहिले काही दिवस तिला कोरडा चारा घालावा लागतो. कारण तिकडे त्यांना कोरड्या चाऱ्याची सवय असते, त्यांना हिरवा चारा तिकडे चालत नाही, म्हणजे जास्त नाहीच त्यामुळे ते खातच नाही. आपल्याकडं जास्त हिरवं हे घास वगैरे आपण घालतो त्यांना.
त्यानंतर म्हणजे आपण पहिले कोरडा चारा घातला पाहिजे. म्हणजे जर सेट नसेल तर, आणि जर सेट असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर चांगले तब्येतवान करणार आहे तर कोरडा आणि ओला दोन्ही मिक्स घातले पाहिजे. मिक्स घातले तरच एकच नंबर काम होईल. किंवा नुसता कोरडाचे नुसता ओलाचे तो उपयोगात नाही, दोन्ही मिक्सच पाहिजे आपल्याला. तर समजा आपल्याला 100 शेळ्या पाळायच्या आहे, तर त्याच्यासाठी किती चारा आपल्याला किती बनवावं लागेल? 100 शेळ्या जर पाळायचे म्हणले तर, जर घास जर उदाहरण घेतलं तर 1 एकर घास भरपूर झाला. 1 एकर झाला 20 गुंठे 30 गुंठे घास भरपूर झाला. कारण की घासाचं असं आहे, आपण पुढं कापत गेलो मागून फुटणार आहे. जास्त करून बी उपयोग नाही. ते कापायला बी आलं पाहिजे, टायमिंगला कटिंग पण झाली पाहिजे. आणि जर आपल्याकडं एक मेन म्हणजे मुरघास जो असतो आपण गायांना घालतो तो जर असेल तर एकच नंबर. तुम्ही हे जे बोकड पालन किंवा शेळी पालन करताय, तर असं आहे का एखादा बोकडा खूप किमतीला विकला गेलाय? आहे ना. तर कितीपर्यंत विकला गेलाय, कसा आहे? सर मी ते आता बकरी ईद झालं तेव्हा तो 83,000 रुपयाला बकरा विकला. तुम्हाला विश्वास नाही पडणार, मी एक 19 ते 18 ते 19 महिने बकरा सांभाळला. तर तो बकरा मी तिकडून आणताना 4,000 रुपयाला आणला होता. 4,000ची मी 83,000 रुपयाला बकरा विकलेला आहे. 102 किलो वजन केलं होतं. 83,000 रुपयाला बकरा विकला 4,000 आणून. अजून एक असा प्रश्न येतोय की लोक बकरी पालन बोकड पालन करतात, तर त्याच्यामध्ये सर्वात मोठी चूक नेमकी काय करतात, तुम्हाला काय वाटतं? बोकड पालन किंवा मेन म्हणजे निवडताना पहिली चूक होती ती म्हणजे आपली निवडताना चूक. म्हणजे भरपूर ठिकाणी आठवली की जात निवडताना चुकतात लोक. तर ज्याच्यातून प्रॉफिट होतं जी जात सोडून जी दिसायला चांगली त्या जातीकडे जास्त वळतात. हीच सगळ्यात मोठी चूक होती लोकांची. आणि दुसरं म्हणजे की एक त्यांचं आहाराचं व्यवस्थापन आहे, टायमिंग टू टायमिंग आहार आहे, हे सगळं न देण्याने सुद्धा लॉस होतो. हे सुद्धा माझ्या मते एक चांगली मोठी चूक आहे त्यांची. काही जे खुराक टायमिंगला भेटायला पाहिजे तो टायमिंगला न भेटल्यामुळं बकरू पण कमकुवत राहतं किंवा लॉस होतो. ह्या चुका त्यांनी सुधारून घेतल्या पाहिजे. माझं हे जे आढळून माझे निदर्शन आलेलं आहे, ह्या चुका तुम्हाला मी सांगितलं. जर एखाद्याला नवीन शेळी पालन किंवा बोकड पालन सुरू करायचं आहे आणि तो तुमच्यापासून सुरू करतोय, तर तो कमीत कमी किती पैशामध्ये बोकड पालन किंवा शेळी पालन करू शकतो? तर तुम्हाला सांगतो एक आनंदी बातमी सांगतो. एक आपलं जळगावला आपलंच एक साम्राज्य गोट फार्म म्हणून आपलं आउटलेट दुसरं आपण सेकंड फ्रँचायझी थोडक्यात ती ओपन करतोय आता. तर आपल्यापासून जवळपास तुम्ही 2 लाखापासून आपण हे करू शकतो. स्टार्टअप पूर्ण फार्म वगैरे सगळं करून स्टार्टअप करून देऊ शकतोय. पूर्ण म्हणजे 5-10 काय असेल ते सगळे मिळून आपण एक स्टार्टअप म्हणून त्याला चालू करून देऊ शकतो. 2 लाखापासून आपल्याला स्टार्टअप होऊन जाईल. 2 लाख रुपये असेल तर एकदम व्यवस्थित शेड वगैरे करून एकदम भारीमध्ये एकदम चालू करून देऊ शकतो आपण स्टार्टअप. त्याच्यासाठी जागा किती अवेलेबल पाहिजे त्यांच्याकडे? लई तरी आपल्याकडे एक 2 गुंठे जरी असेल तरी भरपूर झाली. मित्रांनो, म्हणजे जर तुम्हाला शेळी पालन करायचं असेल, बोकड पालन करायचं असेल, तर जगदीश तुम्हाला अगदी 2 लाखामध्ये तुमचं शेड उभारणीपासून तर बकऱ्यांपर्यंत ह्या सर्व गोष्टी पूर्ण करून तुमचा एक सेटअप 2 लाखामध्ये बसून देणार आहे. त्यांनी तशा प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे की 2 लाखामध्ये संपूर्ण शेळीपालन सुरुवात त्या ठिकाणी करून देऊन भविष्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये थोडी थोडी वाढ करून मोठ्या प्रमाणात ते शेळीपालन त्या ठिकाणी करून देऊ शकतात. जगदीश हे आता पिंपरी निर्मळ तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आहे, परंतु त्यांचं दुसरं आउटलेट हे जळगावमध्ये त्या ठिकाणी सुरू होत आहे. त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारचं व्यवस्थापन ते करणार आहे. जर त्या परिसरातील तुम्ही बघणारे लोक असतील तर ते त्या ठिकाणी देखील संपर्क करू शकता. तिथून तुम्ही ही बकरी असेल बोकड असेल ते देखील खरेदी करू शकता. जगदीशजी, आता मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा का ही जे काही तुम्ही शेळी पालनामध्ये फ्रँचायझी मॉडेल आणताय, तर ते कसं रन करणार आहात, कसं आहे ते? म्हणजे आता जवळपास तुम्हाला सांगतो आपण काय करणार का आपण मटेरियल स्वतः पुरवणार. जो कोणी फ्रँचायझी घेणार XYZ व्यक्ती त्याला आपण स्वतः मटेरियल पुरवणार. मटेरियल पण अशा रेटने पुरवणार का तो पुढं विकून त्याला 100% प्रॉफिटच होणार आहे. आणि ह्या रेटने विकला का जो रेट तो सांगणार समोरच्याला तर तो कस्टमर त्याच रेटने हसत घेणार आणि त्याला त्या रेटमध्ये सुद्धा प्रॉफिट भेटणार. अशा पद्धतीने आपण ते रन करणार आहे. अच्छा, तर आता जर समजा तुमच्याकडून एखाद्याला बोकड घ्यायचं असेल, तुमच्या गोट फार्मला भेट द्यायची असेल, तर तो तुमच्याशी कशा प्रकारे संपर्क करू शकेल? आपल्या गोट फार्मला तुम्ही डायरेक्ट व्हिजिट करू शकता. नगर मनमाड हायवे, निर्मळ पिंपरी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर. नगर मनमाड हायवेलाच आपलं निर्मळ पिंपरीमध्ये आपलं फार्म आहे.
किंवा आपला कॉन्टॅक्ट नंबर तर तुम्ही व्हिडिओमध्ये टाकतालच, तर कॉन्टॅक्ट पण करू शकता, तसं काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला जर शेळीपालन गोट फार्म करायचा असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील जगदीश यांचा नंबर टाकलेला आहे, व्हिडिओमध्ये देखील त्यांचा नंबर टाकणार आहे. त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही शेळीपालनाच्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती जगदीश यांच्याकडून तुम्ही घेऊ शकतात. जगदीशजी, आता मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की शेळीपालन वेगवेगळे व्यवसाय आपण बघतो, गाय पालन असेल, कोंबडी पालन असेल, हे सगळं आपण बघतो की आता नवीन तरुण देखील व्यवसायात येऊ इच्छित आहे, ते देखील वेगवेगळे मार्ग त्या ठिकाणी शोधताय. तर शेळीपालन हा एक उत्तम प्रकार कशा प्रकारे युवकांना व्यवसायासाठी ठरू शकतो? उत्तम प्रकार सांगायचं ठरलं सर, एक प्रॉफिटेबल बिझनेस आहे. दुसरा म्हणजे कमीत कमी याच्यामध्ये गुंतवणूकमध्ये चांगला प्रॉफिट करून देणारा बिझनेस हा शेळीपालन ठरतोय, आणि मेहनत पण कमी लागते, त्या हिशोबाने पण शेळीपालन चांगलं योग्य ठरते. शेळीपालनातून किती दिवसात नफा यायला सुरुवात होते? शेळीपालनामधून 2 महिन्यात पण येऊ शकतो, 4 महिन्यात पण येऊ शकतोय. आपण जेवढे दिवस चांगलं ठेवणार तेवढा नफा आपला वाढतच चालतोय. हां. तर आता मला शेवट युवकांना तुम्ही काय संदेश द्याल की त्यांनी नोकरी निवडणं योग्य, व्यवसाय निवडणं योग्य, किंवा कोणत्या व्यवसायाकडं त्यांनी जायला पाहिजे? व्यवसाय आता सर सांगायचं जर ठरलं तर कोणत्या पण व्यवसायामध्ये आता ज्याच त्याची आवड असते कोणत्या व्यवसाय करायचं काय. मग शेळीपालनात जरी ठरलं तर शेळीपालनामध्ये पण एक चांगला प्रॉफिट आहे. त्या हिशोबाने नोकरीच्या नादी लागण्यापेक्षा मी तर सांगतोय सगळ्यांना का तुम्ही प्रत्येकजण युवा तरुण जे आहे ते सगळे नोकरीच्या नादी लागण्यापेक्षा डायरेक्ट व्यवसायात उतरा. कोणताही करा पण व्यवसाय करा. शेळीपालन करणार असेल तर त्याचा माझा फुल सपोर्ट राहील. कधी पण मला कॉन्टॅक्ट करा, आपण फुल सपोर्ट करू. नक्कीच मित्रांनो, हे होते जगदीश निर्मळ. त्यांनी आपल्याला त्यांचा संपूर्ण गोट फार्म कशा प्रकारे हँडल केला जातो, त्यांच्या शेळ्या कुठून आणल्या जातात, त्यांच्या कोणकोणत्या प्रकारच्या जातीच्या शेळ्या त्यांच्याकडे आहेत, हे संपूर्ण आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांचा जीवनातील संघर्षमय प्रवास आणि त्यातून निर्माण झालेलं एवढा मोठं साम्राज्य, त्या साम्राज्याचं नाव देखील त्यांनी साम्राज्य गोट फार्म असं ठेवलेलं आहे. आणि ते देखील तुम्हाला जर शेळीपालन व्यवसाय करायचा असेल, बोकडपालन व्यवसाय करायचा असेल तर ते संपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहेत. त्यांचा नंबर मी दिलेला आहे, त्या नंबरवर नक्की संपर्क करा आणि त्यांच्याकडून शेळीपालन, बोकडपालन या व्यवसायासंदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घ्या. जगदीशजी, तुम्ही आमच्या उद्योग स्पार्क सोबत जोडले गेलात, आमच्यासोबत तुम्ही बातचीत केली, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद, आभार. तुमचे पण आभार सर, धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, तुम्हाला अशाच व्यवसाय कथा, उद्योजकांच्या प्रेरणादायी यशोगाथा बघायच्या असेल तर आपल्या उद्योग स्पार्क या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.